आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचा प्रमुख या नात्याने महाराष्ट्रामध्ये संपूर्ण दौरे करत असताना कोल्हापूरचा एक वेगळा अनुभव असतो। कोल्हापूरच्या लोकांमध्ये ज्या पद्धतीची जागृती आहे ती खूप अप्रतिम आहे। मागच्या वेळेला मी जेव्हा आलो होतो कोल्हापूरच्या 29 जानेवारी 2024ला या ठिकाणी तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणचा आढावा बैठक घेतली होती। त्यामध्ये काही हॉस्पिटलचा परफॉर्मन्स हा चांगल्या पद्धतीचा नव्हता, त्यामुळे संबंधितांना एक संधी देऊन आपल्याला कार्यवाही करण्याच्या पूर्वी एक संधी देण्याचं आपण निश्चित केलं होतं। आणि आजच्या आढावा बैठकीमध्ये संबंधित हॉस्पिटलने बऱ्यापैकी कामगिरी बजावत त्यांचा परफॉर्मन्स हा चांगल्या पद्धतीने हे केला आहे। आयुष्मान भारत या योजनेची प्रत्यक्षात 5 लाख रुपयाची उपलब्धी सामान्य लोकांना म्हणजेच 12.5 कोटी लोकांचा विमा इन्शुरन्स आम्ही पूर्णता केलेला आहे। युनायटेड इन्शुरन्स कंपनीला आपण त्यामध्ये L1 झाल्यामुळं ही वर्क ऑर्डर इश्यू करतोय आणि प्रॅक्टिकली 5 लाख रुपयाचे मोफत उपचार महाराष्ट्रातल्या पांढऱ्या, पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक असलेल्या व्यक्तींवरती मोफत उपचार करण्याची योजना ही सरकारची जबाबदारी समजून आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली। म्हणून ह्या योजनेचा लाभ हा शेवटच्या घटकापर्यंत जाण्यासाठी आजच्या या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। आज सुट्टी असताना देखील जिल्हाधिकारी महोदय इडगे साहेब स्वतः ह्या बैठकीला उपस्थित होते। त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं या ठिकाणच्या लोकांची अपेक्षा असते, जागरूक लोकांची अपेक्षा असते, ती पूर्ण करण्यासाठी जे काही चांगलं करता येईल ते ह्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही प्रशासन आणि शासन ह्या दोन्ही ठिकाणी एकत्रित येऊन सगळ्यात चांगला परफॉर्मन्स महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये जिल्ह्यामध्ये द्यायचा आहे। सामान्य लोकांना उपचाराभावी किंवा पैशाभावी वंचित राहता कामा नये। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये आम्ही जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांच्या प्रतिनिधींना देखील सक्त सूचना दिल्या की तुमची मानसिकता ही बनवा की आगामी 15-20 दिवसाच्या नंतर जेव्हाही प्रत्यक्षात ह्या योजनेची नवीन स्वरूपामध्ये अंमलबजावणीला सुरुवात होईल तेव्हा कॅशलेस काउंटर असतील, सर्व लोकांना मोफत उपचार देण्यासाठी तुमची मानसिकता ही खूप चांगली असली पाहिजे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुरुवात ही कोल्हापूरच्या इम्प्लिमेंटेशनसाठी आम्ही ही परत इथं 1 महिन्याच्या नंतर आम्ही मीटिंग घेणार आहेत। त्यामुळे कोल्हापूरवासियांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्याची जबाबदारी, तशी प्रसिद्धी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी देखील याच्यामध्ये घेण्यासाठी स्वतः इनिशिएटिव्ह घेत आहेत। त्याबद्दल मी त्यांचंही कौतुक करतो आणि आजच्या बैठकीमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स सगळ्यांनी हे केला आणि उत्सुकताही दाखवली। नवीन काही हॉस्पिटल्स आम्ही याच्यामध्ये एम्पॅनलमेंट करणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये प्रत्यक्षात माननीय पंतप्रधान महोदयांचं स्वप्न आयुष्मान भारतचा लाभ हा शेवटच्या घटकापर्यंत देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। धन्यवाद।